त्यागमूर्ती गणित या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत. तर आपण काही उदाहरणं सरावासाठी घेतलेली होती. तर एक समीकरणे सोडवा, एकूण 3 गणिते घेतली होती, त्याची उकल आपण इथे बघणार आहोत. तर आपण इथे पहिला गणित घेतलेला होता x अधिक 2y बरोबर 5 आणि 2x अधिक y बरोबर 4. तर हे एक सामायिक समीकरणे आपल्याला सोडवायचे आहेत. तर इथे उकलमध्ये हे जे गणित आहे जे जसं तसं लिहायचं आपल्याला, x अधिक 2y बरोबर 5, 2x अधिक y बरोबर 4. तर पहिला जो समीकरण आहे तो x अधिक 2y बरोबर 5 याला पहिला समीकरण लिहायचं आहे, आणि जो दुसरा समीकरण आहे 2x अधिक y बरोबर 4 याला दुसरा समीकरण लिहायचं हे आपल्याला माहितच आहे. आता समीकरण 1 ला 2 ने गुणून समीकरण 1 ला आपल्याला 2 ने गुणायचं आहे. आपल्या समीकरण 1 ला का बरं 2 ने गुणायचं आहे? कारण जर समीकरण 1 ला आपण इथे 2 ने गुणाकार जर केला तर इथे 2x येईल, आणि 2x आल्यामुळे इथे आपण प्लस मायनस जे करून आपल्याला हा जो x आहे याला लोप पावता येतो. x या चलाला लोप पावता येतो, म्हणून आपण इथे 2 ने गुणाकार केला. कारण इथे 2x आहे, आपल्याला इथे 2x ची गरज आहे, इथे 2y आहे, नाही तर इथे आपल्याला 2y ची गरज आहे. तर आपण इथे 2 ने जर गुणाकार केला तर इथे 2x येऊ शकतो, म्हणून समीकरण 1 ला आपण 2 ने गुणलेला आहे. म्हणून 2 गुणिला समीकरण 1 बघा, इथे x अधिक 2y आहे, म्हणून आपण इथे x अधिक 2y लिहिलेला आहे, बरोबर 2 ने. हे आपण डाव्या बाजूला 2 ने गुणाकार केला, म्हणून उजव्या बाजूला सुद्धा 2 ने गुणाकार केला. हे 2 गुणिला इथे 5 आहे. आता बघा 2 गुणिला x होतो 2x, इथे 2x झाला. हा जो प्लस जसाच्या तसा, हा 2 गुणिला जो y 2y आहे, 2 दुने 4 म्हणजे 4y झालं. इथे 2 गुणिला 5 10 झालं. तर इथे बघा समीकरण क्रमांक 3 आहे. समीकरण क्रमांक 3 आपल्याला इथे मिळालेलं आहे. आता हे जे समीकरण क्रमांक 3 नंबरचं जे समीकरण आहे ते आपल्याला 1 नंबरच्या समीकरणावर मिळालेलं आहे. म्हणजे आपल्याला 1 नंबरच्या समीकरणाचा विचार आता करायचा नाही. आपल्याला समीकरण क्रमांक 2 आणि समीकरण क्रमांक 3 या दोनच समीकरणाचा विचार करूया. मग आता आपण इथे काय करूया, समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. का बरं समीकरण 3 मधून 2 वजा करू? जर आपण इथून 10 मधून जर 4 वजा केले तर धन 6 येते, आणि हे सोयीस्कर जाते, म्हणून आपण समीकरण तिसरं जसं तसं लिहिलं. x अधिक 4y बरोबर 10 हे 3 नंबरचं समीकरण आहे, आणि त्याच्यातून आपल्याला 2 नंबरचं समीकरण वजा करायचं. आपलं 2 नंबरचं समीकरण जे आहे 2x अधिक y बरोबर 4 आपण इथे लिहिलेलं आहे, 2x अधिक y बरोबर 4. मग आपण इथे वजाबाकी करायची. जेव्हा वजाबाकी करतो तेव्हा आपण जो खालचं समीकरण आहे, जसं 2x अधिक y बरोबर 4, त्या समीकरणाचे जेवढेही चिन्ह आहे आपण तेवढे बदलतो. इथे प्लस आहे, काहीच नाही आहे म्हणजे प्लस आहे, म्हणून हा इथे मायनस झाला. हा जो प्लस आहे हा इथे मायनस झाला, आणि इथे 4च्या समोर प्लस आहे तो इथे मायनस झाला. 2x आता खालच्या जे चिन्ह आहे त्या चिन्हाचा विचार करायचा. 2x मायनस 2x हा इथे शून्य होतो, म्हणून इथे शून्य लिहिलेला आहे. 4y, आता हा जो धन प्लस आहे याचा विचार करायचा नाही, हा जो खालचा चिन्ह मायनस आहे याचा विचार करायचा. 4y मायनस y, 4y तून 1y गेला, इथे 3y शिल्लक असतो, आणि हा 10 मायनस 4 6 शिल्लक असतो. तर आपल्याला इथे 3y बरोबर आपल्याला काय मिळालेलं आहे, 6 मिळाले, जे आपण इथे लिहिलेलं आहे. मग y बरोबर हा y जसा तसा 6 जसाच्या तसा, पण हा जो 3 आहे याला आपण याची बाजू बदलवल्यामुळे आपण याला छेदाच्या ठिकाणी लिहिला, म्हणून 6/3 झाला. 6 आता 6/3 म्हणजे काय होतं, 3 1 3, 3 2 6, म्हणजे आपल्याला इथे y ची किंमत ही 2 मिळाली आहे. म्हणजे y बरोबर आपल्याला किती मिळालेला आहे, 2 मिळालेला आहे. मग y ची किंमत एक तर आपल्याला समीकरण 1 मध्ये ठेवता येईल, 2 मध्ये ठेवता येईल, नाही तर 3 मध्ये ठेवता येईल. या तिन्ही पैकी कोणत्याही समीकरणामध्ये जर आपण y ची किंमत ही 2 ठेवली तरी आपल्याला x ची किंमत मिळेल. पण आपल्याला जे सर्वात जास्त सोयीस्कर सोपं वाटतं त्या समीकरणामध्ये आपण जर ठेवली तर आपल्याला कॅल्क्युलेशन अजून सोपे होतात. म्हणून y बरोबर 2 हे समीकरण 1 मध्ये ठेवू. बघा समीकरण 1 जे आहे ते इथे x अधिक 2y हे बाकी 2 मध्ये ठेवलं तरी आपल्याला उत्तर येऊ शकते. जिथे ठेवायची इच्छा असेल तिथे 1 मध्ये ठेवलं तरी येईल, 2 मध्ये ठेवलं तरी आपल्याला उत्तर बरोबर येईल. तर आपण इथे समीकरण y बरोबर 2 हे 1 मध्ये ठेवू. मग एक समीकरण आपण जसं तसं लिहिलं, x अधिक 2y बरोबर 5 हे 1 नंबरचं समीकरण आहे. बघा x अधिक 2y बरोबर 5. आता इथे याला आपण सोडवूया. x जसं तसा प्लस जसं तसा 2 ही किंमत जशी तर तशी लिहिली, आणि इथे y ची जी किंमत आहे ही 2 आहे, कंसात आपण 2 घेतली, बरोबर 5 झालेला आहे. इथे हा x जसा तसा प्लस 2 गुणिले 2 4 झाला, बरोबर 5. मग इथे आपण बघूया x अधिक 4 बरोबर आपल्याला इथे 5 मिळालेला आहे. आपण हे इकडे या बाजूला जसं तसं लिहिलं. आता x ही डाव्याच बाजूला ठेवलं, आणि हा जो प्लस 4 आहे हा इकडे आल्यावर मायनस 4 झाला, म्हणजे 5 - 4
जेव्हा 5तून 4 वजा करतो तेव्हा x ची किंमत ही 1 येते. मग आपल्याला इथे x ची किंमत x बरोबर 1 मिळालेला आहे आणि y बरोबर 2 मिळालेला. याला आपण x, y असं 3 रेषा देऊन 1,2 असं लिहू शकतो. x ची किंमत ही 1 आहे आणि y ची किंमत ही 2 आहे. अशा प्रकारे आपण हा सरावाचा पहिला प्रश्न घेतला. तर त्यागमूर्ती गणित या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 2, 17x अधिक 15 y बरोबर 11, 15x अधिक 17y बरोबर 21. जर या समीकरणाचा जर विचार केला तर आपल्याला इथे हे समीकरण हे सहगुणकाची अदलाबदल करून इथे मिळालेलं आहे. 17 हा इथे x सोबत आलेला आहे आणि इथे बघा 17 हा y सोबत आलेला आहे आणि इथे बघा हा 15 हे y या चलासोबत आलेला आहे, इथे 15 हे x या चलासोबत आलेला आहे. असे जर समीकरण असतील म्हणजे चलाची अदलाबदल किंवा सहगुणकाची अदलाबदल करून जर मिळालेले समीकरण असतील तर असे समीकरण अगदी सोपे असतात. याच्यामध्ये दोनच क्रिया कराव्या लागतात. सुरुवातीला प्रथम बेरीज करायची आणि नंतर वजाबाकी करायची. तर उकलमध्ये सर्वप्रथम आपण गणित ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे जशीच्या तशी लिहून घेऊया. इथे 17x अधिक 15y बरोबर 11. दुसरं समीकरण आहे 15x अधिक 17y बरोबर 21. पहिला समीकरण जे आहे 17x अधिक 15y बरोबर 11 याला जसंच्या तसं लिहिलं आणि एक क्रमांक दिलेला आहे. 15x अधिक 17y बरोबर 21 हे 2 क्रमांकाचं समीकरण आहे. इथे 2 नंबर देऊन 2 क्रमांकावर हे समीकरण जशाचं तसं लिहिलेलं आहे. आता सहगुणकाची किंवा चलाची अदलाबदल करून जे समीकरणं मिळतात त्यांना आपण सोडवण्याची पद्धत म्हणजे पहिल्यांदा त्याची बेरीज करायची त्या समीकरणाची आणि नंतर एकदा वजाबाकी करायची. तर या नियमानुसार आपण समीकरण 1 म्हणजे 17x अधिक 15y बरोबर 11 या समीकरणाची व समीकरण 2 म्हणजेच 15x अधिक 17y बरोबर 21 या दोन्ही समीकरणाची आपण बेरीज करूया. आधी बेरीज करा नंतर वजाबाकी करा. तर समीकरण 17x अधिक 15y बरोबर 11 हे जसेच्या तसे आलेलं आहे आणि 15x अधिक 17y बरोबर 21 हे जसेच्या तसे आलेलं आहे आणि या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे म्हणून आपण इथे चिन्ह बेरीजचा दिला आहे. 17x अधिक 15y बरोबर 32x होतो. 15y अधिक 17y बरोबर 32y होतो. 11 अधिक 21 या दोघांची बेरीज केली असता आपल्याला इथे 32 असे मिळते. म्हणजेच 32x अधिक 32y बरोबर आपल्याला इथे 32 मिळालेलं आहे. तर 32 हे सगळ्याच जागी सारखं आहे. मग याला सारखं वेगळं करू म्हणजे 32 बाहेर काढून आपण इथे x अधिक y शिल्लक राहील आणि हा 32 जसेच्या तसे राहील. पण 32 म्हणजे 32 गुणिला 1 असं आपल्याला लिहिता येईल. म्हणून इथे 32 आणि 32 हे इथे कटलेलं आहे व आपल्याला समीकरण x अधिक y बरोबर 1 इथे मिळालेलं आहे. म्हणून आपल्याला इथे बघा x अधिक y बरोबर 1 मिळालेला आहे. या समीकरणाला आपण 3 नंबर देऊया. तर आपण इथे बेरजेची क्रिया झालेली आहे. आता आपल्याला वजाबाकीची क्रिया करायची आहे. म्हणून समीकरण एकतर 1 मधून 2 वजा करा आणि नाहीतर 2 मधून 1 वजा करा. जे आपल्याला सोयीस्कर वाटते ते आपण वजा करूया. म्हणून आपण समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करूया. इथे बघा 17x अधिक 15y बरोबर 11 हे समीकरण क्रमांक 1 आहे. समीकरणातून आपण 15x अधिक 17y बरोबर 21 हे समीकरण वजा करूया. मग वजा जेव्हा करायचं आहे तेव्हा इथे आपल्याला वजाबाकीचं चिन्ह द्यायचं आहे. मग 17x अधिक 15y बरोबर 11 मायनस 15x अधिक 17y बरोबर 21. इथे वजाबाकी जेव्हा आपण करू ते एकदम महत्वाची अशी सूचना आहे की जेव्हा आपण वजाबाकी करत असतो तेव्हा जे खालच्या समीकरण आहे जसं 15x अधिक 17y बरोबर 21 हे खाली असलेलं समीकरण आहे. या समीकरणाचे जेवढेही चिन्ह आहेत ते पूर्ण चिन्ह बदलत असतात. मग इथे बघा 15x आहे हा धन आहे म्हणून इथे याचं चिन्ह बदलून मायनस आलेलं आहे. हा प्लस इथे मायनस आलेला आहे आणि हा इथे 21 हे धन आहे म्हणून प्लस इथे असल्यामुळे याच्या खाली हे मायनस आलेलं आहे. अशा प्रकारे नेहमी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जेव्हा मायनस असतो तेव्हा चिन्ह काय होत असतात, चिन्ह बदलतात. बदलतात. परंतु जर बेरीज करायची असेल तर चिन्हाला काहीच फरक पडत नाही. ही एक महत्वाची सूचना आहे. याचं नेहमी पालन करायचं नाही तर हे जे गणित आहे ते चुकण्याचे चान्सेस असतात. तर अशा प्रकारे आपण इथे आपल्याला वजाबाकी करूया. 17x मायनस आता हे जे वरचे चिन्ह आहे यांना सोडून द्यायचं आणि जे खाली जे आपण बदल केलेले चिन्ह आहे त्यांच्यानुसार आपल्याला क्रिया करायची आहे. म्हणून इथे 17x मायनस 15x म्हणजे 17x तून 15x जेव्हा आपण वजा करतो तेव्हा आपल्याला 2x मिळते आणि हे 15y
-17y म्हणजे 15y मधून आपण -17 केले तेव्हा -2y येतो आणि इथे 11 - 21 तर इथे आपल्याला -10 इथे आपल्याला मिळत आहे. मग इथे बघा 2x - 2y बरोबर -10 आपल्याला इथे मिळालेलं आहे. इथेही बघा 2 हे सगळीकडे सारखं आहे. बघा कसं 2 ला बाहेर काढल्यानंतर इथे x शिल्लक राहील मायनस इथे y शिल्लक राहील आणि इथे हे मायनस मी जसंच्या तसं लिहिलं. 10 ला आपण अवयवाने 2 गुणिला 5 असं लिहिता येतो. मग इथे बघा 2 हा 2शी कटला. मग आपल्याला इथे x - y बरोबर हे मायनस जशीच्या तसे आणि हे 5. बघा इथे समीकरण आपल्याला x - y बरोबर 5 आपल्याला इथे मिळालेलं आहे. याला आपण 4 क्रमांक दिलेला आहे. आता आपल्याला जे समीकरण क्रमांक 3 आहे व समीकरण क्रमांक 4 आहे हे आपण जसेच्या तसे लिहून घेऊया. इथे x + y बरोबर 1 हा समीकरण क्रमांक 3 आहे, आपण लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे x - y बरोबर -5 हे समीकरण क्रमांक 4 आहे हे आपल्याला मिळालेलं आहे. तर इथे या दोन्ही समीकरणाचे निरीक्षण केले असता आपल्याला असं आढळेल की x हे सहगुणक सारखा आहे, y चे पण सहगुणक सारखा आहे, चिन्ह वेगळे आहे. तर या तिसऱ्या आणि चौथ्या समीकरणामध्ये एकतर आपल्याला बेरीज केलं तरी किंमत मिळू शकते आणि वजाबाकी केली तरी किंमत मिळू शकते. जर आपण बेरीज केली तर हा y जो आहे हे चल लोप पावेल आणि जर वजाबाकी केली तर x हे चल लोप पावेल. तर अशा प्रकारे आपल्याला x किंवा y ची किंमत आपल्याला इथे मिळू शकते. म्हणून आपण समीकरण 3 व समीकरण 4 ची एकतर बेरीज करू शकतो किंवा वजाबाकी करू शकतो, कारण दोघांचेही सहगुणक हे सारखे असल्यामुळे. तर आपण समीकरण 3 व समीकरण 4 ची इथे आपण काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे. तर बेरजेच्या स्वरूपात याची आपण मांडणी करूया. x + y बरोबर 1 हे समीकरण क्रमांक 3 आहे आणि x - y बरोबर -5 हे समीकरण क्रमांक 4 आहे. तर या दोघांची आपल्याला इथे बेरीज करायची आहे. आपल्याला मगाशी तुम्हाला सांगितलं चिन्ह बदलतात केव्हा? चिन्ह बदलतात जेव्हा मायनस असतो, पण प्लस असेल तर चिन्ह बदलत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. प्लस असेल तर चिन्ह बदलत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला इथे x + x आपल्याला 2x मिळतो आणि इथे +y - y हे दोन्ही इथे कटून 0 येतो, म्हणजे कॅन्सल होऊन 0 येतो. इथे 1 - 5 ही -4 येतो. हे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला माहिती आहे. 2x बरोबर -4. मग इथे x ची किंमत जेव्हा आपल्याला सोडवायची आहे, 2x ची किंमत आपल्याला काय मिळाली आहे? -4 मिळालेली आहे. मग जेव्हा आपण x बरोबर काय करूया, हे -4 जसंच्या तसंच ठेवलेलं आहे आणि हे जे 2 आहे याची आपल्याला काय बदलवायची आहे? बाजू बदलवायची आणि छेदाच्या स्वरूपात इथे लिहायचं आहे. बे एक बे, बे दुनी 4. मग आपल्याला इथे याचे संक्षिप्त रूप द्यायचे आहे. म्हणून आपल्याला इथे x ची किंमत ही बरोबर हे मायनस जसेच्या तसं लिहायचे आहे आणि हे 2 इथे आलेलं आहे, म्हणून आपल्याला इथे 2 लिहायचं आहे. बघा x बरोबर -2 किंमत मिळाली आहे. x बरोबर -2 हे किंमत मिळालेली आहे. आपल्याला आता ही x बरोबर -2 म्हणजे इथे आपल्याला x बरोबर -2 हे समीकरण एकतर 1 मध्ये ठेवू शकतो, 2 मध्ये ठेवू शकतो अथवा 3 मध्ये ठेवू शकतो. कोणत्याही समीकरणामध्ये आपण ठेवून आपल्याला ही उत्तरे काढता येतात. मग आपण x बरोबर -2 हे समीकरण आपण 3 मध्ये ठेवूया. मग समीकरण 3 काय आहे? बघा इथे समीकरण 3 आहे आपल्याला इथे मिळालेलं आहे x + y बरोबर 1. मग आपण इथे x + y बरोबर 1 हे समीकरण क्रमांक 3 लिहिलेलं आहे आणि इथे x ची जी किंमत आहे -2 हे आपण समीकरण यामध्ये ठेवूया. मग x च्या जागी आपल्याला -2 मिळेल. बेरजेचे चिन्ह जसं तसं, y हे सुद्धा जसंच्या तसं आणि 1 च्या जागी 1च आपल्याला लिहायचं आहे. y बरोबर मग आपल्याला हा 1 जसेच्या तसे प्लस हे जे -2 आहे याची आपल्याला बाजू बदलवायची आहे. ही डाव्या बाजूला आहे, आता आपल्याला कुठे? उजव्या बाजूला जाणार आहे, म्हणून हे मायनस हे +2 होणार आहे. म्हणून आपल्याला y बरोबर इथे काय मिळालेलं आहे? 3 मिळालेला आहे. 1 + 2 x बरोबर -2 आणि y बरोबर 3. अशा प्रकारे आपण सरावचे प्रश्न सोडवलेले आहे. तर क्रमांक 3 चा प्रश्न, 3x + 5y बरोबर 9, 5x + 3y बरोबर 7. तर उकलमध्ये हे जे दोन्ही समीकरणे आहेत हे जसेच्या तसे आपण इथे लिहूया. त्याच्यानंतर इथे समीकरण लिहिल्यानंतर पहिलं समीकरण आहे 3x + 5y बरोबर 9, याला 1 नंबर द्यायचा आहे. आणि समीकरण क्रमांक 2 आहे जे 5x + 3y बरोबर 7 आहे, हे जसेच्या तसे लिहून याला सुद्धा समीकरण क्रमांक 3 इथे लिहायचं आहे. आता बघा इथे आपण समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करूया. आपण समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज का करू? कारण इथे हे जे समीकरण आहे
3x अधिक 5y बरोबर 9 आणि 5x अधिक 3y बरोबर 7 आहे. हे जे समीकरणे आहे ही चलाची अदलाबदल किंवा सहगुणकाची अदलाबदल करून मिळालेले समीकरणे आहे. तर अशा प्रकारचे समीकरणे आपण वर्गातही सोडवलेले आहेत आणि सरावासाठी या आधीचा प्रश्न क्रमांक 2 हे तसंच होतं, त्यामुळे इथे अडचण जायला नको. म्हणून आपण इथे सहगुणकाची अदलाबदल करून मिळालेले जे सहगुणक आहे समीकरणे आहे त्याला सोडवण्यासाठी एक पहिल्यांदा बेरजेची क्रिया करायची, त्यानंतरची क्रिया असते ही वजाबाकीची क्रिया. समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करा. समीकरण 1 आहे 3x अधिक 5y बरोबर 9 आणि समीकरण क्रमांक 2 आहे 5x अधिक 3y बरोबर 7. या दोन्ही समीकरणाची सुरुवातीला बेरीज करूया पहिल्या क्रमांकावर, म्हणून इथे आपण इथे बेरीज दिलेला आहे. 3x अधिक 5x बरोबर 8x इथे येतो. 5y आणि 3y ची बेरीज केली असता 8y आपल्याला मिळतो. 9 अधिक 7 ची बेरीज ही 16 येते. म्हणून आपल्याला समीकरण इथे बघा 8x अधिक 8y बरोबर 16 इथे आपल्याला मिळालेलं आहे. मग 8 हे आपल्याला इथे प्रत्येक जागी सारखं आहे, इथे सुद्धा 8 सारखं आहे. 8 गुणिला 2 16 होतो. म्हणून आपल्याला हे जे 8 आहे हे आपल्याला बाहेर काढायचे आहे. इथे आपण 8 बाहेर काढले आणि शिल्लक आहे x अधिक y बरोबर इथे 8 गुणिला 2 हे 16 होतो. आणि इथे बघा 8 एक 8 8 एक 8 8 8 कटले आणि आपल्याला x अधिक y बरोबर 2 हे मिळालेलं आहे. म्हणून आपण इथे x अधिक y बरोबर 2 इथे आपण लिहिलेलं आहे. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करा. आता आपण पहिली क्रिया ही 1 नंबरची क्रिया बेरजेची केली. आता 2 नंबरची क्रिया ही आपल्याला वजाबाकीची करायची आहे. तर आपल्याला 5x ही संख्या मोठी दिसत आहे, याच्यातून 3x वजा केला, हे समीकरण धन मध्ये येते. म्हणून आपण समीकरण काय करायचं की समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करा. मग समीकरण 2 आहे 5x अधिक 3y बरोबर 7, आपण हे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर 3x अधिक 5y बरोबर 9 हे सुद्धा आपण इथे लिहिलेलं आहे. आता आपल्याला इथे वजाबाकीची क्रिया करायची आहे. मग वजाबाकीची क्रिया आपण इथे करत असताना 3x च्या समोर धन आहे म्हणून हा मायनस झाला, हा जो प्लस आहे धन आहे हा मायनस झाला आणि हा प्लस 9 आहे हा सुद्धा मायनस झालेला आहे. मागच्या गणितामध्ये आपण इथे सविस्तरपणे सांगितलेलं आहे की जर इथे ऋण चिन्ह असतील तर खाली आलेले जे समीकरण आहे त्या समीकरणाचे चिन्हे इथे बदलत असतात. मग इथे 5x मायनस 3x जर आपण केलं तर इथे 2x येतो. 3y मायनस 5y जर आपण केलं तर इथे 2y येतो. 7 मायनस 9 हे 2 येतं, मायनस 2 येतं. त्याच्यामुळे आपल्याला समीकरण इथे आपल्याला मिळालेलं आहे की ते समीकरण 2x मायनस 2y बरोबर हे -2 आपल्याला इथे मिळालेलं आहे. मग आपण काय करू, हे जे 2 आहे हे बाहेर काढू आपण सारखं. मग इथे शिल्लक राहील x मायनस वाय बरोबर हे मायनस जसंच्या तसं आणि हे 2 गुणिला 1 आपल्याला 2 असं लिहिता येईल आणि हे 2 आणि हे 2 कटेल आणि इथे आपल्याला x मायनस वाय बरोबर हे मायनस जसंच्या तसं म्हणून इथे आपण मायनस लिहिलं आणि हे 1 आपण इथे लिहिलेलं आहे. मग आपल्याला हे जे समीकरण आहे आपल्याला x मायनस वाय बरोबर -1 आपल्याला इथे मिळालेलं आहे. याला आपण 4 क्रमांक दिलेला आहे. आपल्याला एक समीकरण बेरीज केल्यानंतर मिळालेलं आहे ते आहे x अधिक y बरोबर 2, त्याला 3 क्रमांक दिला. दुसरं जे समीकरण आहे ते आपल्याला वजाबाकीची क्रिया केल्यावर मिळालेलं आहे, त्याचं समीकरण आहे x मायनस वाय बरोबर -1. या x अधिक y बरोबर 2 हे समीकरण क्रमांक 3 लिहून टाकूया आणि x मायनस वाय बरोबर -1 हे समीकरण क्रमांक 4 लिहून टाकूया. आता आपल्याला इथे कोणती क्रिया करायची, तर इथे आपण बेरीज केलं तरी चालेल, वजाबाकी केलं तरी चालेल. का बरं, कारण इथे x चा सहगुणकही सारखा आहे आणि y चा सहगुणक सुद्धा सारखा आहे. म्हणून आपण काय केलं, इथे समीकरण 3 व समीकरण 4 ची बेरीज करूया. मग इथे समीकरण आहे x अधिक y बरोबर 2 आपण इथे लिहिलं आणि x मायनस वाय बरोबर -1 हे सुद्धा आपण इथे लिहिलेलं आहे. मग इथे काय करायचं आहे, x अधिक x 2x झालेला आहे, प्लस वाय मायनस वाय इथे कटतो आणि 2 मायनस 1 हा 1 झालेला आहे. मग इथे काय होतो की आपल्याला 2x बरोबर x इथे मिळालेला आहे. आपल्याला इथे मिळालं 2x बरोबर 1. मग याला आपण जेव्हा सोडवतो तेव्हा x बरोबर हा 1 उजव्या बाजूचं जसंच तसं आपण लिहिलं, त्याच्यानंतर छेद 2, कारण हे 2 इथे या बाजूला गुणाकाराच्या स्वरूपात आहे. जेव्हा त्याची बाजू बदलते तेव्हा तो उजव्या बाजूला येऊन हे छेदाच्या स्वरूपात इथे. मग इथे आपल्याला x ची किंमत ही 1/2 मिळालेली आहे. 2x बरोबर 1, x बरोबर 1/2 हे इथे आपण बघितलेलं आहे. मग आपल्याला x बरोबर 1/2 जे मिळालेलं आहे ते x बरोबर 1/2 हे एक तर आपण समीकरण क्रमांक 1 मध्ये ठेवलं तरी चालेल, 2 मध्ये ठेवलं तरी चालेल, 3 मध्ये आणि 4 मध्ये, जे आपल्याला सर्वात सोपं, सोयीस्कर आणि सहजरित्या आपल्याला उत्तर मिळते त्या समीकरणामध्ये आपण ही x ची किंमत ठेवायची, जेणेकरून कॅल्क्युलेशन्स इझी होतील.
तर आपण हे समीकरण 3 मध्ये ठेवू. आता समीकरण 3 हा इथे बघा x अधिक y बरोबर 2 याला उचलून आपण इथे आणलेला आहे आणि हा x अधिक y बरोबर 2 इथे आपण लिहिलेलं आहे. मग x ची जी ही किंमत आहे ही 1/2 आहे, म्हणून x च्या जागी आपण 1/2 लिहिलं प्लस y च्या जागी जसेच्या तसं लिहिलं बरोबर हे दोन जसेच्या तसे लिहिले. हे y जसेच्या तसे आहे बरोबर, दोनही जशीच्या तशी आहे. आता हे जे 1/2 आहे हे धनाच्या स्वरूपात आहे, हे इकडे उजव्या बाजूला आल्यानंतर -1/2 होईल आणि y बरोबर आता आपण याला सोडवू. 2 गुणिला 2 4 झालं, मायनस जसेच्या तसे हे 1 जसेच्या तसे छेद 2. मग आपल्याला इथे मिळाले 4तून 1 गेले 3 आणि छेद 2, 3/2 ही y ची किंमत आलेली आहे. तर अशा प्रकारे x बरोबर 1/2 आणि y बरोबर 3/2 अशा प्रकारे आपल्या किमती मिळालेल्या आहे. तर जे आपण तीनही प्रश्न विचारलेले आहे, हे तीनही प्रश्न हे परीक्षेत विचारलेले प्रश्न आहे. तर याचा सरावासाठी आपण वापर करू शकता. तर त्यागमूर्ती गणित या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचं गणित सोयीस्कररित्या सोडवण्यास आपल्याला मदत होईल.